आपलं विजन काय असेल विकासाबाबत? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटामधून मी भाजपकडून उमेदवारी मागितलेली आहे आज आणि येणाऱ्या इलेक्शनला मी उभा राहणार आहे भाजपकडून. तर कुरुल जिल्हा परिषद गट हा जो काही 15-16 गावांचा आहे त्यामध्ये आपला जकरा उद्योग समूह आपण मागच्या 15 वर्षामध्ये डेव्हलप केला आहे. त्या उद्योग समूहाच्या माध्यमातून जवळजवळ 2 ते 2.5 हजार तरुणांना मी कामगार दिला, कामगारांना रोजगार दिला आणि आपल्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून कितीतरी उद्योजक मी उभे केले, त्यांना फायनान्स करून किंवा त्यांना आर्थिक मदत करून. यापुढे माझ्या विजनमध्ये आपला जो गट आहे त्या गटामध्ये आणखीन काही उद्योग उभे करायचे आहेत, बाहेरून काही उद्योग आणायचे आहेत. एक मोठा 220 KVAचा MSCDCLचा एक डिस्ट्रीब्युशन सेंटर एक आणलेलं आहे आपण आणि त्यानंतर तिथं आपल्याला एक मोठी MIDC माझ्या डोक्यात आहे. 2000 एकराचं ॲक्विजिशन करून MIDC आणून त्यामध्ये मोठमोठे उद्योग मी जाऊन त्या उद्योजकांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून आपल्या इथं त्यांच्यासाठी किती सोयीचं आहे हे सांगून माझा आणायला मानस आहे. त्या माध्यमातून आपल्या भागातील दक्षिण भागातील साधारण 10,000 तरुणांना रोजगार निर्माण होईल असा माझा प्लॅन आहे. आपण समाजकार्याच्या माध्यमातून गोरगरिबाची मदत सतत करत आला, परंतु ह्याचा निवडणुकीत आपल्याला फायदा होईल असं आपल्याला वाटतोय का? निश्चित फायदा होईल. आता मी ज्यावेळी होम टू होम करतो आहे तर होम टू होम करत असताना मी शेतकऱ्यांना भेटतो, काही माझे कामगार आहेत त्यांना भेटतो, काही कामगार माझ्याकडे सोडून गेलेले आहेत त्यांची भेट होते आणि बऱ्याचशा त्या शेतकऱ्यांच्याकडनं असा फीडबॅक मला मिळतो गेल्यानंतर की तुम्ही मला माझ्या मुलीच्या लग्नाला मदत केली होती, माझ्या वडिलांच्या दवाखान्यासाठी पैसे दिले होते किंवा माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही तेवढी मदत केलेली आहे. या गोष्टी म्हणजे मी 15 वर्षामध्ये जे काही काम केलं आहे त्या कामांचा उजाळाच जणू काय मला त्या भेटीगाठीमध्ये मिळाला आहे असं मला जाणवतं आहे. आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील हे उमेदवार आहात, आपल्याला तगडा आव्हान वाटतोय का? आव्हान तर काय वाटत नाही, कारण 2 मुद्दे आहेत की माझं काम तिथं ग्राउंडवरती आहे आणि मी ग्राउंडवरती प्रत्येक मतदाराला भेटलो आहे, मी त्यांच्याशी संवाद साधला आहे. 2 पैठणीचे कार्यक्रम आहेत कुरुलमध्ये आणि बेगमपूरमध्ये 2 मोठे कार्यक्रम घेतले. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 7,000 महिलांना माझा एक भाऊ म्हणून परिचय त्यांना झाला आणि त्यांनी मला आश्वासन दिले की मतदान ते मला करणार आहेत. तर त्या माध्यमातून मला असं वाटतं की मतदारांच्या मनामध्ये मी आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अनेक संवेदनशीलता दाखवत होते.